पुढच्या बातमीकडे वळूयात। धर्माच्या नावानं भोंदू खरातनं काय काय धंदे सुरू केलेले होते त्याचा आता हळूहळू उलगडा होतोय। लैंगिक शोषणाबरोबर या भोंदूनं कोट्यवधींची संपत्ती लोकांना लुबाडून उभी केली। पाहूयात एक रिपोर्ट। दिव्य शक्तीच्या नावानं भोंदू खरातनं फसवणुकीचं दुकान थाटलं होतं। या दुकानात मला नागदेवता प्रसन्न आहे म्हणून रिमोटचा एक नाग होता। पुरुषांसाठी शक्तिवर्धक म्हणून तो वायग्रा गोळीची पावडर खोकल्याच्या औषधात मिक्स करून ते ओशनोजल नावानं विकायचा। बाजारात 50 रुपयांना मिळणारे खडे दिव्य खडे म्हणून लाखोंना खपवायचा। तुर्कीचं मध म्हणून 1 किलोची बाटली 9 लाखांना द्यायचा। मी मंतरलेल्या चिंचोक्या घरात ठेवल्या समृद्धी येते म्हणून त्या देखील त्यानं हजारो रुपयांना विकल्या। अघोरी पूजेसाठी कोल्हा कस्तुरी हरणांच्या शिंगांचाही वापर करायचा। त्याच्या दुकानात महिलांवर अत्याचाराआधी गुंगीचीही औषधं होती। मानव जन्मात आलेल्या या खरातरूपी रावणाचे महिलांची फसवणूक, लैंगिक अत्याचार, शेतजमिनी लाटणं, अघोरी पूजेनं अंधश्रद्धा पसरवणं, आर्थिक लुबाडणूक, ब्लॅकमेलिंग, वन्यजीव प्राण्यांची शिकार, हत्या, गर्भवतीचं शोषण आणि संमोहनातून बलात्कार असे 10हून अधिक चेहरे होते। आणि हा अत्याचारी रावण मोठा करण्यात, त्याला प्रसिद्ध करण्यात आपल्या नेत्यांचाही मोठा हात राहिलाय। मोठमोठे नेते आणि IAS IPS अधिकारी बाबाच्या पायावर डोकं ठेवतात हे पाहून सामान्य लोकांनीही या भोंदूकडे रांगा लावायला सुरुवात केली। नाशिकमधल्या ज्या ऑफिसमधून भोंदू खरातचे अश्लील व्हिडिओ बाहेर आले त्याच भागातल्या एका व्यक्तीच्या नातलगानंही खरातची अपॉइंटमेंट घेतली होती। मात्र लोकांच्या तारखा आधीच बुक असल्यामुळे त्या व्यक्तीला जानेवारी 2027 ची वेळ खरातच्या ऑफिसमधनं दिली गेली। यावरून खरातच्या नादाला किती लोक लागले होते याचा अंदाज येतोय। माहितीनुसार सर्वसामान्य लोकांना भोंदू खरात नाशिकमधल्या ऑफिसमध्ये भेटायचा। मात्र नेते, बडे अधिकारी किंवा मोठे उद्योगपती असतील तर त्यांना खरात गावच्या मंदिरात भेटत असे। भोंदूच्या काळ्या कारनाम्यांचा अद्याप एकच CCTV समोर आलाय। मात्र सारे व्हिडिओ जर का बाहेर आले तर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचा दावा केला जातोय। कारण खरातनं 1-2 नव्हे तर शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं बोललं जातंय। रिमोटवरती चालणारा खोटा नाग दाखवून महिलांना मूर्खात काढणं, पुत्रप्राप्तीसाठी योनिशुद्धतेसारख्या धादांत खोट्या गोष्टींनी महिलांवरती अत्याचार करणं, अघोरी पूजेच्या नावानं लोकांकडनं लाखो रुपये उकळणं असे अनेक कारनामे खरातनं केलेत। मात्र काहींच्या दाव्यानुसार या खरातची कुंडली 6 महिन्यांपूर्वीच उजेडात आली होती। मग इतके दिवस ती का बाहेर आली नाही? खरातला कुणी वाचवत होतं का? अनेक मोठ्या हस्ती यात अडकलेल्याचा दावा असताना ठराविक लोकांचेच व्हिडिओ लीक कसे झाले याबद्दलही लोकांच्या मनात प्रश्न आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।